जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। लाडकी बहीण योजनेवरून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पाठवले खरमरीत पत्र। राज्य सरकारने मोठ्या गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी या योजनेच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून जाब विचारला आहे। या पत्रातून सावजी यांनी लाडक्या बहिणींकडून अनुदान वसुली न करण्याची आणि त्यांचे लाभ बंद न करण्याची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावजी यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की राज्यातील महिलांनी शासनाच्या आवाहनावर विश्वास ठेवून कोणताही अटी-शर्ती नसलेल्या या योजनेचा लाभ घेतला होता। ही योजना महिलांचा सन्मान आणि कुटुंबाच्या आर्थिक आधारासाठी असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते। मात्र आता 26 लाख लाडक्या बहिणींची ही योजना बंद केली जात असून दिलेले अनुदान शासन परत घेणार असल्याची चर्चा सुरू आहे। या मुद्द्यावर सावजी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून हा खरोखरच महिलांच्या कल्याणाचा हेतू होता की केवळ निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होता, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। शासकीय तिजोरीवर ताण असल्याचे कारण पुढे करून लाडक्या बहिणींकडून वसुली करणे हा नारी शक्तीचा अपमान असल्याचे सावजी यांनी म्हटले आहे। यासोबतच त्यांनी योजनेसाठी लावलेली केवायसीची अट त्वरित रद्द करण्याची मागणी देखील केली आहे। जर शासनाने लाडक्या बहिणींचे मानधन बंद केले तर हा फसवणुकीचा प्रकार ठरेल, असा इशाराही सुबोध सावजी यांनी या पत्राद्वारे दिला आहे। आता या पत्रावर शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।